आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे रेवती गाव आणि या रेवती गावातील हे बासरे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी जिजाबाई रघुनाथ बासरे आईसाहेबांना मंगळवार दिनांक 9/6/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तररात्री निमित्त आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आमचे मनोहर मामा असतील, जनार्दन मामा असतील, त्याचप्रमाणे हिराबाई अर्थात हिराबाई शिवाजी टेंभे मामी असतील आणि संपूर्ण हा बासरे परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. आपल्या मुलांवर संस्कार केले, आपल्या मुलांना मार्गदर्शन केलं, त्यांना सांभाळलं आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना जवळजवळ वयाच्या 95व्या वर्षी अर्थात वृद्धापकाळाने आईसाहेबांचं निधन झालं, देहावसन झालं. आईसाहेब तुम्हा आम्हाला सोडून गेल्या. खर तर ज्या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे, जन्म हे दुःखाचं मूळ सांगितलेलं आहे. जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासूनच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भगवंताचं विस्मरण झालं म्हणून दुःखाला कारण झालं किंवा दुःखाला आमंत्रण केलं, आपण असं म्हणायला हरकत नाही बरं का. आमच्या आयुष्याचं गणित का चुकलं तर एक हातचा असं म्हणतात, हातचा जर चुकला किंवा हातचा जर विसरला तर गणित चुकलं जातंय. तसं आम्ही आमचा हातचा विसरलो म्हणजे भगवंताला विसरलो, देवाला विसरलो आणि म्हणून आयुष्याचं गणित आमचं चुकलं गेलं. या ठिकाणी माऊली आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मायेच्या अधीन झाल्यानंतर माणसाची अवस्था काय होते. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा आपल्याला नेहमी अगदी प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करत असतात आणि मार्गदर्शन करताना म्हणतात, नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. मायेचं जाळ असं आहे की एकदा त्या जाळामध्ये माणूस सापडला की सहज मुक्त होत नाही, सहज सुटत नाही. तसं जर पाहायला गेलं तर सगळ्या प्राण्या पक्ष्यांसाठी माणसाने जाळं निर्माण केलंय बरं का. प्राणी पक्षी जर पकडायचे असतील तर त्याला जाळं कोणी निर्माण केलंय? माणसानेच ना, नाही का. आता आपण पाहतो पक्ष्यांसाठी जाळं लावलं जातंय, माशांसाठी जाळं लावलं जातंय, तिकडे प्राण्यांसाठी जाळं लावलं जातंय बरं का. असे अनेक प्राणी आहेत, अनेक पक्षी आहेत, अनेक जीव आहेत, त्यांच्यासाठी माणसानेच जाळं निर्माण केलंय त्यांना पकडायला. पण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जर आपण विचार केला, त्यांनी जर प्रयत्न केला, हुशारी जर दाखवली तर जाळ्यात सापडलेले सुद्धा काही वेळेला मोकळे झाले जातात बरं का. जाळ्यातून मुक्त होतात, जाळ्यातून मुक्त होतात. काहींनी जर त्यांची हुशारी वापरली तर जाळ्यात सापडतही नाहीत, नाही का. काही पक्ष्यांनी जर, काही प्राण्यांनी जर त्यांची हुशारी वापरली आणि रस्ता जर बदलला त्यांनी तर जाळ्यात सापडतही नाहीत. माणूस एकदा काय मायेच्या जाळामध्ये अडकला की कितीही हुशार असू द्या, कितीही ज्ञानी असू द्या, कितीही बुद्धिवान असू द्या, एकदा मायेच्या जाळामध्ये अडकला की त्याचं ज्ञानही त्याला काही उपयोगी येत नाही, त्याची बुद्धीही त्या ठिकाणी काही काम करत नाही. जाळामध्ये अडकला जातो, तो मायेच्या जाळामध्ये अडकला जातो. मौली असे कितीतरी माणसं आपण पाहतोय, ज्ञानी माणसं, पंडित माणसं, हुशार माणसं, पण एकदा मायेच्या जाळात अडकली की मग मात्र किती जरी हातपाय हलवले, किती जरी हातपाय खोडले तरी सहज ते मायेच्या जाळातून मुक्त होत नाहीत, बाजूला होत नाहीत. त्यासाठी संतांचं मार्गदर्शन लागतंय, संतांची कृपा लागते, भगवंताचा कृपा आशीर्वाद लागतो बरं का. देवाला शरण जायला पाहिजे, संतांना शरण जायला पाहिजे. जर संतांना शरण गेलो, देवाला शरण गेलो तर त्या मायेच्या जाळातून मुक्त होण्याचा मार्ग आपल्याला सापडला जातो, मिळाला जातो. अन्यथा कितीही ज्ञान जरी असेल, कितीही ज्ञान, तरी ते ज्ञान सुद्धा आपल्या उपयोगी येत नाही बरं का. आता अभ्यास आहे माणसाचा, माणसाला कळतंय काय करावं काय नाही करावं, पण ते वेळेला जर ते ज्ञान त्याच्या उपयोगी येत नसेल तर ज्ञानाचा फायदा काय त्याच्या, मला सांगा. ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला जर त्याला त्या ज्ञानाचा उपयोग होत नसेल
आठवण येत नसेल तर मग त्या ज्ञानाचा फायदा काय त्याला? एका साधूकडे पोपट होता, पोपट, बरं का माऊली. आणि त्या पोपटाला तो साधू नेहमी शिकवायचा, नेहमी सांगायचा, एकत्र कुठं असा गुंतून राहायचं नाही, अडकून राहायचं नाही, एकटक लावून कुठे पाहायचं नाही. तू जर कुठे गुंतलास ना, कुठेतरी एकटक लावून पाहत राहिलास ना, आजूबाजूला जर तुझं लक्ष नसेल ना, तर पारधी येईल, जाळा टाकेल. आणि पारध्याच्या जाळ्यात जर तू अडकलास तर तुला मी सुद्धा सोडवू शकत नाही. तो साधू त्या पोपटाला शिकवतोय, बरं का. तो साधू त्या पोपटाला शिकवतोय. रोजच तो साधू सांगायचा त्याला, रोज शिकवायचा, रोज शिकवायचा, शब्द तेच. कुठे एकत्र असं अडकून राहायचं नाही, कुठं असं गुंतून राहायचं नाही. चारही बाजूला जर तुझं लक्ष नसेल आणि एकाच ठिकाणी जर कुठेतरी गुंतून राहिलास ना, तर पारधी येईल, जाळं टाकील. पारध्याच्या जाळात जर अटकलास तर मी सुद्धा तुला सोडवू शकत नाही. कोण सांगतोय? साधू. कोणाला सांगतोय? पोपटाला. रोज तेच तेच सांगता 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 हे शब्द आहे ना, हा वाक्य आहे ना, त्या पोपटाच्या पाठ झाला, बरं का. रोज सांगतोय ना तो, सांगता सांगता ऐकता ऐकता पाठ झाला. तो पोपट बोलायला लागला. आता एका जागी कुठे गुंतून राहायचं नाही, चारही बाजूला जर लक्ष नाही ठेवला, एकाच जागी जर कुठे गुंतून राहिला तर पारधी येईल, जाळं टाकेल. आणि पारध्याच्या जाळ्यात जर अडकला तर मी सुद्धा तुला सोडवू शकत नाही. कोण शिकवतोय? तो साधू पोपटाला शिकवतोय. पण शिकवता शिकवता पोपटाच्या ते पाठ झालं. आता पाठ झाल्यानंतर साधूला एवढा आनंद झाला, बरं का, साधूला एवढा आनंद झाला का आता साधूला वाटायला लागला, याला मोकळा करायला काही हरकत नाही, याला सोडून द्यायला काही हरकत नाही. कारण का, हा कधीही कोणाच्या जाळ्यामध्ये सापडणार नाही. कारण ज्ञान झालं ना, ज्ञान झालं की नाही, पाठांतर झालं की नाही, त्याचं पाठांतर झालं म्हटल्यानंतर आता हा कधीही सापडणार नाही. त्याला मोकळा केला, स्वतंत्र केलं, त्याला मोकळा केला. जा बाबा, कुठे जायचं तिकडे, आता तू स्वतंत्र आहेस. आता मला एवढी खात्री आहे की कधीही तू पारध्याच्या जाळ्यात अडकणार नाहीस, कारण तुझं पाठांतर झालंय, अभ्यास झालाय तुझा, ज्ञान तुला प्राप्त झालंय, बरं का. आणि नेमकं काय झालं माहितीये का माऊली? ज्या वेळेला तो साधू एक 15च दिवसामध्ये, गोविलीचाच बाजार पकडू आपण कशाला टिटोळ्याला जायचा नाही, गोविलीच्या बुधवारच्या बाजारला गेला आणि नेमका त्या बाजारामध्ये तिथे एक पोपट विकणारा बसला होता. त्याच्याकडे 4-5 पिंजरे होते आणि 4-5 पिंजऱ्यांमध्ये वेगवेगळे 4-5 पोपट होते. तुम्ही म्हणाल साधू पण बाजारला जातो का? जातो ना, त्याला पण खाय प्यायला लागतंय ना, नाही का. असो, ज्या वेळेला गेला त्या वेळेला किंवा गोष्टीतला जातो, बरं का, बोधातला जातो, हरकत नाही. ज्या वेळेला तो गेला त्या वेळेला त्या 4-5 पिंजऱ्यांकडे बघितलं तर त्या 4-5 पिंजऱ्यांमधला एक पोपट पिंजऱ्यात राहून बोलत होता. काय? कुठे गुंतून राहायचं नाही, एकाच ठिकाणी बघायचं नाही, चारही बाजूला लक्ष ठेवायचं, पारधी येईल, पारध्याच्या जाळ्यात जर अडकला तर तुला मी सुद्धा सोडवू शकत नाही. कोण बोलतोय? पोपट. कुठला? पिंजऱ्यात असलेला, पारध्याच्या जाळ्यात सापडलेला पोपट बोलतोय. ज्या वेळेला साधूने त्या पोपटाकडे बघितलं त्यावेळेला खात्री झाली, हा आपल्याच आश्रमातला पोपट आहे. आणि त्या पोपटाकडे बघितल्यानंतर साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले माऊली, रडायला लागले साधू, अश्रू आले, पाणावले डोळे त्यांचे त्या पोपटाचं निरीक्षण करता करता. त्या पारध्याला वाटलं की साधूला हा पोपट आवडलेला आहे बहुतेक, कारण बोलतोय ना, बोलका पोपट आहे. बोलके पोपट सहसा दिसत नाहीत, भेटत नाहीत, आणि भेटले ना, बरं का, बरं असू द्या, चला आता तो विषय वेगळा होईल. तर नेमका काय माहितीये का, त्या साधूकडे जेव्हा त्या पारध्याने बघितलं त्यावेळेला पारध्याला वाटलं की हा पोपट साधूला आवडलेला आहे, साधूला हवाय,
पण त्याच्याकडे पाहून साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, डोळे पाणावलेत, म्हणजे त्याला विकत घेण्या एवढे पैसे साधूकडे नाहीत. आणि म्हणून त्या पारध्याने सांगितलं, महाराज जे तुमच्याकडे असेल ते द्या. बरं का, जे तुम्हाला काही द्यायचे ते द्या. मी सांगतोय 1000 रुपये, तुम्ही तेवढे देऊ नका, तेवढे देऊ नका. तुम्ही तुमच्याकडे काही असतील ते द्या आणि हा पोपट घेऊन जा. साधूच्या मुखातल्या शब्द निघाला, फुकट पण हा पोपट मला नको. काय म्हणाले साधू? हा पोपट मला फुकट पण नको. मग तुम्ही रडताय का? अरे हे जे बोलतोय ना ते मी शिकवलंय त्याला. पाठांतर झालं, ज्ञान झालं, पाठ झालं त्याचं. मला वाटलं तो पारद्याच्या जाळ्यात अडकणार नाही, पण फक्त त्याने ज्ञानच प्राप्त करून घेतलं, फक्त पाठांतरच केलं, आचरणात आणलंच नाही, म्हणून तो तुझ्या जाळ्यात सापडला. ज्ञानाला किती महत्व आहे. जर तुम्हाला कळतंय काही करावं आणि काही नाही करावं, हे कळत असताना सुद्धा जर जे नाही करायचं तेच जर तुम्ही करत असाल तर तुमच्या ज्ञानाला किंमत शून्य आहे, शून्य किंमत आहे. अभ्यास आहे आमचा, आम्ही पुस्तकं वाचतोय, आम्ही ग्रंथ वाचतोय, आम्ही नेहमी प्रवचन कीर्तन श्रवण करत असतोय, ऐकत असतोय आम्ही. पण ऐकून असताना सुद्धा, ऐकत असताना सुद्धा आम्हाला कळत असताना सुद्धा जर ते वळत नसेल, त्याप्रमाणे जर आमचं आचरण नसेल, त्याप्रमाणे जर आम्ही जगत नसो, वागत नसो, तर आमच्या अभ्यासाला, आमच्या पांडित्याला किंमत शून्य आहे, शून्य किंमत आहे. रावणाला ज्ञान होतं का? रावण ज्ञानी होता का? होता का ज्ञानी? कीर्ती ज्या वेळेला इकडे होती ना शाळेमध्ये, त्यावेळेला अण्णांकडे एक पुस्तक होतं. ते पुस्तकातलं वाचून ती नेहमी बोलायची, ऐक सज्जना मनमोहना, संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया, उसनी आली पाचांची. बरोबर का अण्णा? असंच आहे, उसनी आली पाचांची. रावण ज्ञानी काय म्हटलेले बघा तिथे, रावण ज्ञानी. दशग्रंथी ब्राह्मण होता रावण. 4 वेद आणि 6 शास्त्रांचा अभ्यास होता त्याचा. 4 वेद आणि 6 शास्त्रांचा अभ्यास होता. पण बुडाला का, लयाला का गेला? आज नावही शिल्लक राहिलं नाही. मी आत्मविश्वासाने सांगतो, रेवतीमध्ये एकही रावण नावाचा माणूस नाही आहे का? आणि रेवतीतल्या सगळ्या माणसांचा नातेवाईक पण कोणी रावण नाही आहे नावाचा. कर्माचा असेल वेगळं आहे, नावाचा एकही नाही आहे. नाव पण त्याचं शिल्लक राहिलं नाही, कारण ज्ञानी होता रावण. ज्ञानी पण अभिमानी. तो काय होतं त्याच्याकडं? अभिमान होता, अभिमान होता. आणि माणसाच्या लयाला कारणीभूत कोण ठरते माहितीये का? अभिमान, अहंकार. अभिमान माणसाच्या लयाला कारणीभूत अभिमान आहे. मला सांगा, लोखंडाला निस्ताभूत करण्यासाठी, लोखंडाला त्याचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी वेगळं काही करावं लागतंय का? त्याचा गंज त्याला संपवत असतो. लोखंडाचा गंज संपवत असतो, तसं आम्हाला संपवणारा अभिमान आमच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये आहे. तो अभिमान कसला कसला येतो बरं? कसला कसला अभिमान येतो माणसाकडे? पहिली गोष्ट म्हणजे घराचा अभिमान, जागेचा अभिमान, प्रॉपर्टीचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, पैशाचा अभिमान, सौंदर्याचा अभिमान, तारुण्याचा अभिमान, बळाचा अभिमान, शक्तीचा अभिमान. अनेक प्रकारचा अभिमान आहे. त्याच्या पलीकडे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभिमान, अभ्यासाचा अभिमान, पांडित्याचा अभिमान, वक्तृत्वाचा अभिमान, बोलण्याचा अभिमान, क्रिया करण्याचा अभिमान. वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान आहे माणसाकडे, वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान आहे. तो सहज माणसाला स्पर्श करत असतो, सहज स्पर्श करत असतो. अभिमान जर अंतःकरणामध्ये असेल, मनात जर अभिमान असेल, तर तो अभिमान तुम्हाला काहीही मिळू देत नाही, काहीही मिळू देत नाही. तुम्ही तासन तास जरी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर जरा जरी मनामध्ये अभिमान आला ना, त्या अभ्यासाचं, ती देवपूजाचं मिळालेलं जे काही पुण्य आहे, तो अभिमान खाऊन टाकतो, अभिमान खाऊन टाकतो. काही मिळत नाही तुमच्या पदरात, काही राहत नाही, काही मिळत नाही तुम्हाला. म्हणून आपलं ज्ञानही तेव्हा शोभून दिसतंय. काय म्हटलेलं आहे? विद्या विनयेने शोभते. विनयता, नम्रता.
आमच्याकडचं ज्ञानही तेव्हा शोभून दिसतंय, आमच्याकडचं परमार्थही तेव्हा शोभून दिसतोय, आमचं देव कार्यही तेव्हा शोभून दिसतंय जेव्हा आमच्याकडे नम्रता असते. नम्रता असते. नम्रता हा परमार्थातला सर्वात श्रेष्ठ अलंकार आहे. नम्रतेने माणूस शोभून दिसतो. नम्रतेने माणूस शोभून दिसतो. ती नम्रता प्राप्त व्हावी म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? अखंड त्या देवाचं स्मरण केलं पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे, बरं का? अन्यथा तो अभिमान आम्हाला उद्ध्वस्त करून टाकतो, बर्बाद करून टाकतो आम्हाला अभिमान, बरं का? बरं, ज्याचा अभिमान आम्हाला आहे, हे माझं ते माझं, माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. नाही का? ते खरोखर आपलं आहे का? बरं, आपलं आहे का? आजा गेला पणजा गेला, बाप मसनी गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. ज्याचा अभिमान आम्हाला आहे, खरोखर ते आमचं आहे का? काही काळापूर्वी हे घर आजोबांच्या नावावर होतं, त्याच्यानंतर बाबांच्या नावावर आलं, आज ते मामांच्या नावावर आहे. उद्या सांगायला पाहिजे का? एकदा आम्ही या जगाचा निरोप घेतला ना, एकदा आम्ही निघून गेलो ना, की आमची साधन संपत्ती, प्रॉपर्टी, शेतीवाडी, घरदार, पैसा अडका, आपोआप त्याला वारसदार तयार होतात. आपोआप वारसदार तयार होतात, बरं का? प्रवचनातलं सगळं खरंच असतंय, फक्त ऐकायला पाहिजे. नाही का? आपोआप वारसदार तयार होतंय. काय झालं माहितीये का? आई आजारी पडली, आजी एक आजारी पडली, आणि पहिल्यापासून श्रीमंत माणसं ती, बरं का? पहिल्यापासून श्रीमंत माणसं, त्यामुळे सोनं नाणं होतं आजीचं बऱ्यापैकी, आणि जुनं सोनं. ते जुनं सोनं म्हणजे कमी भेसळीचं सोनं. आता सोनं भाव खूप, पण भेसळ पण तेवढीच. सोन्यातच काय, सगळ्यातच भेसळ झाली, नाही का? सगळ्यातच भेसळ झाले. असो, नेमकं काय झालं माहितीये का? त्यावेळेला ती आजी आजारी पडली. बराच वेळ झाला, 1 महिना 2 महिना 3 महिना ती खोटेमध्ये पडली, खॉटमध्ये पडली. मुलींना जसं समजलं, त्या आईच्या 2 मुली, बरं का, आणि जसं त्यांना समजलं की आता आई आपली आजारी आहे, कोणत्या वेळेला कधीही जाईल सांगू शकत नाही, आपण बघून यायला पाहिजे, पाहून यायला पाहिजे. नेमका बारकी मुलगी ज्या वेळेला पाहायला आली, त्याच वेळेला योगायोग असा की मोठी मुलगी पण त्याच वेळेला आली पाहायला त्या आईला, बरं का? आता आईला पाहायला आल्यात, आई जायला आलेली आहे. कोणत्या वेळेला कधीही जर आई जगाचा निरोप घेईल, तर यांनी आईशी जरा पोट भरून बोलायला पाहिजे ना, बोलायला पाहिजे की नाही? आईच्या जवळ बसायला पाहिजे, आईचे पाय दाबायला पाहिजेत, आईचं डोकं दाबायला पाहिजे, बरं का? पण तसं न होता जशा दोघी एकत्र आल्या ना, पटत नव्हतं, बरं का? 36चा आकडा सांगायला बहिणी, पण पटत नव्हतं. जशा दोघी एकत्र आल्या ना, तशा दोघींची भांडणं झाली. कशावरून? आई मेल्यावर आईच्या पुतळ्या कोणला? मोठीला का बारकीला? पुतळ्यांची माळ होती ती आईची, पुतळ्यांची माळ होती. त्या पुतळ्यांच्या वरून मोठीची आणि बारकीची भांडण, तुला का मला? दोघींची भांडण पाहून आता मला सांगा, ज्या वेळेला ती आई मरणासन्न आहे, शेवटच्या घटका मोजती आहे, त्यावेळेला त्या पुतळ्यांवरून जर पोरींची भांडण त्या म्हातारीने बघितली असेल, आजीने बघितली असेल, तर तिला बरं वाटलं असेल का? मनातल्या मनात बोलत असेल, 4 वेळा बुवानी मोराला कारल्या होत्या, पण मी काही मोडून दिल्या नाही. त्या टायमाला जर मोडून दिल्या असत्या, तर आज ही भांडण मला ऐकायला मिळाली. महत्वाचा विषय काय माहितीये का? तुम्ही निरोप घ्या, बाकीचं बरोबर होईल सगळ्या गोष्टी. चिंता कशाला कसली आपल्याला? आपल्याला चिंता कसली? ही पोरा माझ्या वाचून येत नाही, कोण नातबंड, मी गेल्यावर यांचा कसा व्हायचा, अशी चिंता करणारे बरेच गेले, असा विचार करणारे बरेच गेले. खर तर माणसाने माणसाचं हित साधायचं आहे स्वतः.
आपला आपण उद्धार करायचा आहे. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी. बरं का, संसार बंधन तोडावे गी. ही बंधन जर आपल्याला तोडायची आहेत ना, मोकळं व्हायचं आहे ना, आपण स्वतः प्रयत्न करायचे. मला सांगा, बांधावरच्या माणसाने किती हातपाय खोडले, किती हातपाय हलवले, तर तळ्यात पडलेला जो आहे तो वाचेल. जो पाण्यात पडलेला आहे, जो तळ्यात पडलेला आहे, त्याला पाहता पाहता बांधावरच्या माणसाने किती हातपाय हलवले म्हणजे तो पडलेला वाचेल. जो पडलेला आहे ना, त्याला स्वतःला हातपाय हलवावे लागणार आहेत. संसारूपी भवसागरामध्ये जर आपण पडलोय ना, संसारूपी भवसागरात, ह्या सागरामध्ये आपण पडलोय की नाही, मग हातपाय कोणी हलवायचे? फक्त गुरु मार्गदर्शन करणार, संत मार्गदर्शन करणार, प्रयत्न आपल्याला करायचे, हातपाय आपल्याला हलवायचे, स्वतः प्रयत्न करायचे. आपली आपण करा सोडवणं उद्धार होण्यासाठी, आपलं हित साधण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे, हित साधण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. बरं का, असाच एक जावई सासूरवाडीला जायला निघाला. असाच म्हणजे असाच नाही हो का, सासूरवाडीला जायला निघाला. आणि पूर्वीची दिवस होते ते. पूर्वी म्हटल्यानंतर अगदी फार काळ जर आपण अगोदर बघितलं तर जवळजवळ नातेसंबंध असायचा माऊली. बरं का, गोविलीची मुलगी रेवतीला दिलेली, रेवतीची मुलगी बापसाईला दिलेली ना, नाही का. बापसाईच्या तिकडे कोलमला, कोलमची बापसाईला, बापसाईची रेवतीला, रेवतीची गोविलीला, अशा प्रकारे म्हणजे जवळजवळ नातेसंबंध असायचा. फार फार 1-2 गाव सोडून, फक्त जास्तीत जास्त 1-2 गाव सोडून. आणि तेव्हा रस्त्याचा वगैरे कमी वापर व्हायचा. तेव्हा काय, आता सुद्धा जर कोणी निघाला ना, तर ह्या मधल्या निघतात असा गोविलीला जायला. बरोबर आहे की नाही. अंकरला जायचं असेल तर अशा इकडनं जातात का, इथून मधून निघतात. असे बापसाईला सुद्धा असे मधून इकडनं निघतात शॉर्टकट रस्त्यामध्ये. तसं पूर्वी सुद्धा जायचं असलं तर शेता बांधावरून असा रस्ता, शेता बांधावरून रस्ता. बरं का मुली. आणि तो जावई सासूरवाडीला जायला, शेता बांधावरून जायला निघाला. पावसाळ्याचे दिवस होते, सर्वत्र पाणी भरलं होतं. आणि पाणी भरलेलं असताना आपल्याला माहितीये, बांधाच्या बाजूलाच शेतामध्ये विहीर असायची, त्याला डवरा म्हणतात, डवराच बोलतात ना. विहीर न बांधलेली फक्त खरडा असायचा तो डवरा. आणि काय झालं होतं, पाणी पूर्ण भरल्यामुळे त्या जावयाला अंदाज आला नाही. बांध समजून त्यांनी पाय दिला आणि नेमका त्या खरड्यामध्ये पडला, पाण्याने भरलेल्या डवऱ्यामध्ये, खरड्यामध्ये पडला तो. आता पडल्यानंतर खाली जातोय, वर येतोय, खाली जातोय, वर येतोय. तेवढ्यात बाजूला शेतामध्ये जे काम